करू स्टार्ट. हॅलो, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. 94.3 माय एफ एमवर मी आहे तुमचा आरजे देवा आणि आपला शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग. अर्थातच माय एफ एम आहे जळगावचं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन. लाईव्ह नाही तर तो एफ एम नाही. आणि ऑफकोर्स यार मला असं वाटतं जळगावकर की होमिओपॅथीबद्दल आपल्याला बरं सगळं कन्फ्युजन असतं. म्हणजे असे संभ्रम असतात की जे आपल्याला वर्षानुवर्षांपासून पडलेले असतात आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला उत्तरच मिळत नाही. मग अगदी होमिओपॅथी म्हणजे नक्की काय? होमिओपॅथीमध्ये फक्त जुनाट आजारांवरतीच उपचार आहेत का? दररोजचे जे सर्दी, खोकला, ताप, थंडी येतं त्यावरती काही उपचार आहेत का? सध्या डोळे येण्याची साथ आहे, यावरती काही उपाययोजना आहेत? सगळ्यांवरती गप्पा करायच्या आहेत, कारण आज होमिओपॅथीशी रिलेटेड गप्पा आहेत आणि शोमध्ये आहेत विशेष पाहुणे डॉक्टर विवेक मनोहर पाटील फ्रॉम प्रतिमन होमिओपॅथी क्लिनिक जळगाव. विवेक सर, मायफेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार जी. होमिओपॅथीबद्दल अनेक समज गैरसमज असतात लोकांमध्ये. लोकांना असं वाटतं की होमिओपॅथीमध्ये उपचारही लेट होतात. तर अशा अनेक मुद्द्यांवरती आज या इंटरव्ह्यूमधून आपल्याला गप्पा रंगवायच्या आहेत. सगळ्यात पहिले सुरुवात करूया विवेक सर, होमिओपॅथी म्हणजे नक्की काय? सर, मला असं सांगावंसं वाटेल की होमिओपॅथी एक अशी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये आपण एक फ्रेज वापरू शकतो की सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, ज्याचा अर्थ मराठीत एक सोपा असा होतो की काट्याने काटा काढला जातो. ज्याला मी सोप्या भाषेत असं सांगू शकतो की कोणताही पेशंट किंवा कोणताही व्यक्ती ज्या वेळेस आमच्याकडे आजारपण घेऊन येतो तेव्हा त्याला ज्या गोष्टी त्याच्या शरीरात आजाराच्या रूपाने, ज्याला आपण लक्षणे म्हणतो, ज्या दिसतात तशाच एक सेम लक्षणे निर्माण करणारी औषधी आम्ही पेशंटला देतो, जेणेकरून ती त्याच्या शरीरात असणाऱ्या लक्षणांपेक्षा एक थोडं जास्तीचं लक्षण निर्माण करून असणारं लक्षण पूर्ण संपवते. आजार समूळ नष्ट होतो. क्या बात आहे. म्हणजे आजार समूळ नाहीसं करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे. ओके. सो असं बऱ्याचशा लोकांना वाटतं की हा जरी आजार समूळ नाहीसा होत असेल पण याला खूप सारा वेळ लागतो. जसं मी मगाशीच एक प्रश्न लोकांच्या मनातलाही उपस्थित केला की उपचार लेट होतात असं अनेकांना वाटतं. यावरती तुमच्याकडून काय स्पष्टीकरण द्याल? मला एक सांगावंसं असं वाटतं सर, आणि एका गोष्टीची खंतही वाटते की होमिओपॅथीकडे कधीही जो येणारा पेशंटचा जो क्लास आहे किंवा पेशंटकडे येणारा वर्ग जो आहे तो वर्ग बऱ्यापैकी इतर पॅथी यांच्याकडून कंटाळून होमिओपॅथीकडे येतो. म्हणजे बऱ्यापैकी इतरत्र सगळ्या ट्रीटमेंट पेशंट करून जेव्हा कंटाळतो तेव्हा होमिओपॅथी उपचार पद्धतीचा विचार करतो. बरोबर. त्यावेळी असं झालेलं असतं की त्याच्या शरीरात असणाऱ्या व्याधी किंवा आजार जे आहेत त्यांना एक बऱ्यापैकी वेळ झालेला असतो. काही आजार हे 5 वर्ष, काही 10 वर्ष किंवा काही आजार त्यापेक्षाही जुनाट असतात. त्यावेळेस आम्हाला ट्रीटमेंट चालू करताना किंवा एक पूर्ण उपचार पद्धती ही एक स्टेप बाय स्टेप त्याच्या शरीरातून, जे की एक लहान अवयवापासून चालू होऊन जो आजार एका मोठ्या अवयवापर्यंत पोहोचलेला असतो, बरोबर, तो त्याच पद्धतीने मोठ्या अवयवापासून काढून त्याला एका सगळ्यात जो आपला लहान अवयव असतो त्याच्यावर बाहेर काढून आपल्याला समूळ नष्ट करता येतो. त्यासाठी एक स्पेसिफिक वेळ, ज्याला आपण स्टेप्स, पायऱ्यांनी आपण तो आजार बाहेर काढू शकतो. ओके, बरं. नक्कीच पायऱ्यांनी जरी हा आजार समूळ तुम्ही नाहीसा करत असाल होमिओपॅथीच्या माध्यमातून, तरी ही सध्या जी डोळे येण्याची साथ आहे विवेक सर, तर ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेलं असताना त्यावरती पण होमिओपॅथीमध्ये असे स्पष्टपणे ठोकपणे उपचार पद्धती आहे? हो, नक्कीच सर. मला सांगावंसं असं वाटतं आणि मी आनंदाने सांगू शकतो की मागील एक 2 ते 3 आठवड्यापासून आपण सर्वत्र बघतोय की कंजक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येण्याची, आय फ्लूची साथ चालू आहे. त्यात मी बऱ्यापैकी पेशंटला डोळे येण्यासाठी मेडिसिन देतोय. त्यात मला रिझल्ट असे दिसत आहेत की एक 2 ते 3 प्रश्नांच्या आधारावर मी पेशंटला 1 दिवसांची मेडिसिन देतो. त्यात त्यांचं अक्षरशः डोळे खुपण्याचा त्रास, त्यानंतर लालसरपणा, डोळ्यातून घाण येणे, ह्या सगळ्या गोष्टी एक 90 ते 95% कमी होतात. क्या बात आहे. त्यात कोणताही ड्रॉप किंवा त्रासदायक कोणतीही गोष्ट आपल्याला करावी लागत नाही आणि बऱ्यापैकी पेशंटला रिझल्ट मिळतोय. हे सांगताना आनंद होतो की बरेचसे पेशंट असे म्हणतात की ड्रॉप टाकल्याने आम्हाला त्रास होतो पण तुमची मेडिसिन घेतल्याने आम्हाला त्यापेक्षा लवकर फरक मिळाला. हो, म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजार समूळ नाहीचा प्लस लवकरही होतं आणि जास्त त्रास न होता. मला एक सांगावंसं वाटतं सर की आजार जितका जुना आहे तितका आजार निघायला वेळ लागतो, कारण आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स हा कधी औषधांवर बऱ्यापैकी डिपेंड करतो. आता एखाद्याचं शरीर जर औषधींना खूप, त्याची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल किंवा त्याच्या शरीराने जर खूप चांगला रिस्पॉन्स दिला तर आजार खूप वेगाने बाहेर निघतो. पण आमच्या
त्यातही मला असं म्हणायचं आहे की खूप वेगाने आजार बाहेर निघणं किंवा खूप स्पीडली रिकव्हरी होणं हे कधीही योग्य नाही. कोणतीही गोष्टीत आपण जो ड्रास्टिक चेंज म्हणतो तो कधी होणं गरजेचं. क्युअर किंवा कम्प्लीट क्युअर ज्याला म्हणतो, समूळ आजार नष्ट होणं, हा कधी स्टेप बाय स्टेप जर झाला तर तो पूर्णपणे आजार शरीरातून नष्ट होतो. बरं बरं, तुम्ही मगाशी बोललात की फक्त जुनाट आजार किंवा ते आजार समूळ नाहीसे होतात, पण जे डेली रुटीनमध्ये आपल्याला सर्दी, ताप, थंडी, खोकला येतो, ॲक्यूट डिसिजेस म्हणतात विवेक त्याला, तर त्यांच्यावरती पण असे काही उपचार पद्धती होमिओपॅथीमध्ये आहे? नक्कीच. मला सांगताना म्हणजे आनंद होतोय की एक एक मिनिट जी क्रॉस करू हा क्वेश्चन. ओके, बरं, नक्कीच. होमिओपॅथीमध्ये जे ॲक्यूट डिसिजेस असतात, डेली रुटीनमध्ये येणारे सर्दी, ताप, खोकला, तर यांच्यावरती पण होमिओपॅथीमध्ये काही उपचार पद्धती आहेत? हो, नक्कीच सर. आत्ताच्या काळात जसे ज्याला आपण व्हायरल डिसिजेस म्हणतो किंवा सर्दी, खोकला, ताप किंवा ॲक्यूट डिसिजेस याला आम्ही मेडिकल भाषेत याला म्हणतो, त्या आजारांमध्ये मोस्टली आपल्याला आमच्या होमिओपॅथीमध्ये 3 ते 4 प्रश्न फक्त विचारावे लागतात की त्रास किती दिवसांपासून आहे, त्रास होण्याचं कारण तुम्हाला काय वाटतंय, जसं पेशंटनुसार की खाण्यापिण्यात काही चेंज झालेलं आहे किंवा झोप व्यवस्थित झाली नाही आहे किंवा ओव्हर एक्झर्शन बॉडीकडून झालं आहे किंवा अशा 4 ते 5 गोष्टींच्या आधारावर आम्ही जे औषध देतो त्याने इतर पॅथीपेक्षा किंवा पेनकिलरपेक्षा किंवा अँटीबायोटिक ज्याला आपण तापाचं औषध म्हणतो त्याच्यापेक्षाही लवकर फरक पडतो. आणि त्यानंतरही कोणतेच इतरत्र औषध जसं अँटीबायोटिक्स आहे, पेनकिलर आहेत, तापासाठीचे औषधेही घेण्याची आवश्यकता पडत नाही. क्या बात आहे. बरं, आता हे सगळे विषय झालेले आहेत, पण होमिओपॅथी म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक संकल्पना फिक्स आहे विवेक सर, की होमिओपॅथीचे उपचार केले म्हणजे मला भरपूर सारे पथ्यांची यादी येणार आणि म्हणूनच लोक ट्रीटमेंटच्या आधीच घाम सुटायला लागतो, भीती वाटायला लागतं, घाबरतात. तर होमिओपॅथी आणि पथ्य यांचा काय संबंध आहे? खरंच जेवढा न्यूनगंड लोकांनी केलेला असतो की भली मोठी यादी असते पथ्यांची, खरंच असते की नाही? नाही सर, मला ही एक संकल्पना किंवा जो गैरसमज तो हा खोडावासा वाटतो. आहेत पथ्य आहेत, मी नक्की मान्य करतो, पण त्यामागे एक कारणही आहे, तेही लोकांनी समजून घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ते मी सांगू इच्छितो की पथ्य जे आहेत ते एक स्पेसिफिक आहेत सर. ज्या सगळ्या स्ट्रॉंग वासांच्या गोष्टी किंवा स्ट्रॉंग स्मेलच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पेशंटला घ्यायला नाकारतो. जसं की स्ट्रॉंग परफ्यूम आहेत, डिओ आहेत, स्ट्रॉंग कॉफी किंवा कांदा लसूण जो कच्चा खातो, या गोष्टी आम्ही पेशंटला खायला नाकारतो. त्यामागचं कारण असं ते मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा जेव्हा आपण अशा गोष्टी ज्या आपल्या अवतीभोवती घेतो, आमच्या मेडिसिन घेतल्यावर जर या गोष्टींच्या सेवन आपण केलं किंवा या गोष्टींच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर आपल्या मेडिसिनचा जो इम्पॅक्ट आहे, जो बॉडीतला जो फरक जो तिने केलेला आहे किंवा बॉडीतला जो असर तिचा आहे तो अँटिडोट होतो, म्हणजे बॉडीमधला तिचा असर पूर्णपणे निघून जातो. यासाठी आम्ही पथ्य बऱ्यापैकी देतो आणि एकदाचं मेडिसिनचा इम्पॅक्ट जर बॉडीत होऊन गेला थोड्या दिवसांनी, तर आम्ही हे पथ्यही पेशंटला सांगतो की तुम्ही हे पथ्य नाही पाळले तरी चालतील. कारण एकदाची मेडिसिनने बॉडीत काम करायला लागलं, एक सुरुवातीच्या थोड्या वेळेसाठी आम्ही फक्त ही पथ्य पेशंटला घ्यायला सांगतो. बरं, मग ही जी तुम्ही 3 ते 4 पथ्य सांगितली ही कंपल्सरी असतात प्रत्येकाला? हो, मोस्टली ही पथ्य ही प्रत्येकाला असतात सर. त्यातही मला सांगायचं आहे की मोस्टली जी स्ट्रॉंग वासांच्या गोष्टी आणि त्यांचे पथ्य तेच हे 2 ते 3 पथ्य आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रॉंग कॉफी हेही आम्ही प्रत्येकाला सांगत नाही. ज्या पेशंटसाठी औषधी कॉफीपासून बनलेली असेल त्यालाच फक्त आम्ही कॉफी टाळायला सांगतो. ओके, म्हणजे औषधीनुसारही पथ्य असतात, पण मोस्टली स्ट्रॉंग वासांच्या गोष्टी या 2 ते 3 गोष्टी ज्या असतात, जसं परफ्यूम, कच्चा कांदा आणि लसूण, याच गोष्टी फक्त पथ्य म्हणून स्ट्रिक्टली आम्ही पाळायला सांगतो. बरोबर आहे. आणि माझ्या मताने डार्क कॉफी पिणं आरोग्यासाठी हानिकारकही आहे आणि कांदा लसूण तुम्ही काही दिवस वर्ज केला तरीही चालतं. बाकी मग डिओ न मारता पण मुली जवळ येऊ शकतात. बरं, त्वचेवरती बऱ्याचदा काही ॲलर्जी, इन्फेक्शन झालं विवेक सर, की आपण काहीतरी ऑइंटमेंट है ना, क्रीम वगैरे लावतो आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो, पण मला असं माझ्या स्वतःवरून वाटतं की यार ते मुळासकट जात नाही है ना, उलट त्याचा काहीतरी साईड इफेक्ट होत असेल तर यावरती तुम्ही काय डाऊट क्लिअर कराल? खरंच ते मुळासकट जातं की नाही, किंवा ते इतर शरीराच्या अवयवांवरती ही इफेक्ट करतं? मला असं सांगावंसं वाटतं सर की जेव्हाही स्किनला कोणतं इन्फेक्शन होतं, जसं ॲलर्जी आहे, आपण त्याला डर्मेटायटिस म्हणू शकतो, सोरियासिस सारखे इन्फेक्शन आहेत, अशा कंडिशनमध्ये एक
सुरुवातीचे उपचार म्हणून बऱ्यापैकी आपण एक मार्केटमधून किंवा कोणत्याही मेडिकलवरून कधी स्किन ऑइंटमेंट घेतो किंवा अँटी ॲलर्जिक घेतो. अशा कंडिशनमध्ये आपण ते लावतो, पण त्यावेळेस आपल्या एका स्किनच्या एका छोट्या पार्टमध्ये 5 लेअर आहेत सर. ज्या वेळेस आपण ते स्किन ऑइंटमेंट एखादी स्किन ऑइंटमेंट आपल्या शरीरावर लावतो, तर ते लावल्यावर जी ॲलर्जी आहे किंवा जो पॅच जो आहे ती शरीराच्या स्किनच्या 5 लेअरमध्ये खाली रुतत जाते. त्यानंतर जेव्हा परत ती उफाडून येते त्यावेळेस परत आपण लावतो, तेव्हा ती आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या ऑर्गनकडे, जसे आपण महत्त्वाचे ऑर्गन म्हणू शकतो लिव्हर, किडनी, त्यानंतर ब्रेन, हार्ट अशा अवयवांपर्यंत ती पोहोचते. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर नाही लावलं, आपल्या शरीरावर किंवा स्किनवर कोणताही जर ॲलर्जी येते किंवा कोणताही पॅच येतोय, तर हे आपल्या शरीराचं दाखवणं आहे की शरीरात काहीतरी ॲबनॉर्मल किंवा काहीतरी असं एक चालू आहे ज्यासाठी तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला हवी. ना की फक्त तुम्ही एखादी स्किनसाठीचं ऑइंटमेंट किंवा एखादी क्रीम लावून ती गोष्ट नष्ट होऊ शकते. आणि जर ते परत येतंय तर याचा 100% तुम्हाला हे दर्शवलं जातंय की तुमच्या शरीरात कुठेतरी खोलवर कोणता तरी आजार रुततोय. त्या आजारावर ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. फक्त स्किनवर क्रीम लावून ते आपण वाढवतो. बऱ्याच वेळा आम्ही असंही पाहिलंय की त्याचा स्किनवर कोणतीही गोष्ट लावल्याने त्याचा सरळ असर हा न्यूरोएक्टोडर्म म्हणजे आपल्या मेंदूच्या सेल्सवर होतो, ज्यानेकरून मेंदूला ही इजा पोहोचू शकते. त्यासाठी आम्ही स्किनवरही कोणती गोष्टी लावायला नाही म्हणतो, की कारण जर स्किनवरची गोष्ट आपण नष्ट करतोय तर म्हणजे आपण शरीरातले भरपूरसे आजार नष्ट करू शकतो. कारण स्किन हा शरीरातला सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन ज्याला म्हणतो आपण, जो डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या पूर्ण शरीरावर पसरला आहे, तो अवयव तितकाच महत्त्वाचा आहे जितका मेंदू, हार्ट, सगळ्या गोष्टी. बरं, मग होमिओपॅथीमध्ये असे एखादा आजार शोधून त्यावरती उपचार केले जातात? नक्की. मला एक सांगावंसं वाटेल सर की होमिओपॅथीमध्ये आम्ही कधीच फक्त आजाराला बघत नाही, आम्ही आजारातल्या माणसाला कधीही बघतो. म्हणून तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल की होमिओपॅथी डॉक्टर मेंटल कंडिशन, स्ट्रेस या गोष्टींबद्दलही विचारणा करतात. कारण कधी असतं सर की आत्ताची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आपण एका स्ट्रेसमधून चाललोय. तो कोणीही व्यक्ती असो, प्रत्येकजण एका स्पेसिफिक स्ट्रेसमधून असतो. लहान बाळापासून ते एक 80 वर्षाचा म्हातारा, हे प्रत्येकजण एका मेंटल कंडिशनमधून चालले आहेत. प्रत्येकाला त्याच्या लाईफस्टाईलमध्ये स्ट्रेस आहे. तो लहान मुलाला असेल तर तो अभ्यासाचा आहे, आणि एका वयोवृद्ध माणसाला असेल तर तो त्याच्या परिवाराचा आहे. त्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्याला कोणताही मेंटल स्ट्रेस येतो तर आपली बॉडी, जी फिजिकल बॉडी जी आहे, फिजिकल लेवलवर ती एक दाखवण्याचा प्रयत्न करते की मी आजारी आहे. त्याच आजाराचं रूप कोणाला जॉन्डिसच्या याच्यात होऊ शकतं, कोणाला निमोनिया होऊ शकतो, कोणाला स्किन ॲलर्जी होऊ शकते. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही आजार आणि त्यापेक्षाही त्याचं कारण, ज्यावेळेस तुम्ही आजाराचं कारण नष्ट करणार त्यावेळेस आपोआप हा आजार नष्ट होतो. त्यामुळे आजारापेक्षा आजाराच्या कारणावर आणि त्यामधल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं तर जास्त आपण लवकर ट्रीटमेंट करू शकतो किंवा आजार पूर्णपणे नष्ट करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण विचार काय करतो आहोत, आपली मेंटल स्ट्रेस कशी आहे, नक्की आपण किती लोड घेत आहोत किंवा किती चिल घेत आहोत यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कोणकोणते आजार भविष्यात बळावू शकतात किंवा तुम्ही कशा प्रकारे आयुष्य जगू शकतात. निश्चितच खूप सारी माहिती मला आज तुमच्या इंटरव्ह्यूमधून मिळते आहे. बरं विवेक सर, होमिओपॅथीमध्ये असाध्य आजारांवरती पण काही उपचार पद्धती आहेत? नक्की सर. जसं मला असं सांगायला आवडेल की होमिओपॅथी एक अशी पॅथी आहे किंवा अशी उपचार पद्धती की त्याकडे बरेचसे आणि मोस्ट ऑफ द पेशंट हे असाध्य आजारांसाठीच येतात आणि त्यात पूर्णपणे ते नष्ट करण्याची ताकद आहे. असाध्य आजारांमध्ये मी नाव घेऊ शकतो की ते असो डायबिटीज, BP, थायरॉईड, सोरियासिस, संधिवात, त्यानंतर स्किन ॲलर्जी, त्यानंतर अस्थमा, असे भरपूरसे. त्यात मी कॅन्सर, त्याच्यानंतर असे काही लहान मुलांचे आजार ज्यामध्ये आपण गतिमंद, मतिमंद मुलं म्हणतो, ऑटिझमचे मुलं म्हणू शकतो, अशा मुलांमध्येही आम्ही आतापर्यंत मेडिसिनचे रिझल्ट पाहिलेले आहेत. यामध्ये असं होतं सर की या आजारांचं जर आपण एक स्पष्ट, जे मी आधी सांगितलं ज्याप्रमाणे आपण आजारांचं जर कारण जर शोधलं तर आपल्याला यामध्ये नक्की रिझल्ट मिळतो. आणि जो रिझल्ट एक परमनंट लेव्हलचा असतो. म्हणजे कधीही तुम्हाला दम्यासाठी फक्त पंप घेऊन तुमचा दमा नष्ट होत नाही, तर तुम्ही त्या पंप थ्रू किंवा अँटी ॲलर्जिक मेडिसिनमधून पूर्णपणे सुटकेचा श्वास घेऊ शकतात आणि निस्वार्थपणे आपलं आयुष्य जगू शकतात. वा, क्या बात आहे.
माझ्या मते असे जुनाट किंवा सध्या आजारांवरती ही होमिओपॅथीमध्ये ठोस अशी उपाययोजना आहे आणि निश्चितच यासाठी डॉक्टर विवेक मनोहर पाटील सर आणि प्रतिमन होमिओपॅथी क्लिनिकचे दरवाजे मात्र 24 तास खुले आहेत. नक्कीच तुम्हालाही काही मार्गदर्शन हवं असेल किंवा गायडन्स हवं असेल, उपचार हवे असतील तर डॉक्टर विवेक पाटील सर आहेतच तुमच्यासोबत. सर धन्यवाद, आलात, गप्पा केल्या तितक्या छान. जाता जाता फक्त आम्हा माय एफ एमच्या लिसनर्सला, जळगावकरांना काय संदेश द्याल, थोडक्यात काय मेसेज द्याल जाता जाता? मी एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मी आधी आपल्याला संदेश दिला त्याप्रमाणे एक आत्ताची जी आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल असेल ती तुमची असो की माझी, आपण एक प्रत्येकजण एका मेंटल आणि फिजिकल स्ट्रेसमधून जातो आहे. तर एक मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी एक मी टाईम काढायला हवा, ज्याला मी टाईम जो म्हणतो आहे की एक दिवसभराच्या 24 तासांमध्ये प्रत्येकजण आपल्या परिवारासाठी मेहनत घेतो आहे किंवा स्वतःसाठी मेहनत घेतो आहे, पण त्यातल्या त्यात एक मी टाईम म्हणजे एक स्वतःसाठीची एक 15 ते 20 मिनिट आपण दिवसातून जरूर काढायला हवे. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल लेवलवर व्यायाम, त्यानंतर मेंटल लेवलवर योगा, अशा गोष्टी ज्यामुळे आपला मेंदू हा एक 10 ते 15 मिनिटांसाठी शांत राहू शकतो व आपण व्यवस्थित चिंतन करू शकतो. त्यानंतर एक फिजिकल लेव्हलवर जसं आपण कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज म्हणतो ज्याने आपली तंदुरुस्ती टिकून राहील व आजारांपासून आपण तितके दूर पडू शकतो. त्यानंतर तिसरं म्हणजे मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आणि जे लोक मला भेटतात त्यांना एक संदेश देतो की आत्ताच्या काळामध्ये आपण इतकी बिझी आहेत की अक्षरशः आपल्याला जेवणाला तर सोडून द्या, व्यवस्थित पुरेसं पाणी पिण्यालाही वेळ मिळत नाहीये. सगळ्यात मेन खाण्यापाण्याच्या गोष्टींवर जसं फास्ट फूड, जंक फूड ह्या गोष्टी जितकं टाळता येतील तितकं टाळायला हवं. सगळ्यात मेन म्हणजे लहान मुलांपासून या गोष्टी टाळलं तितकं आपल्याला मुलांच्या पुढच्या हेल्थसाठी किंवा त्यांची प्रतिकारशक्ती बिल्डअप करण्यासाठी खूप फायदा होईल. कारण भरपूरशे आजार आम्ही बघतोय तर ते आता लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चेंजेसमुळे आपल्याला दिसून येतात. राईट. त्याचप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण हे सगळ्यांनी वाढवायला हवं. माझं असं म्हणणं आहे की आपल्या शरीरामध्ये आपण बघायला गेलं सर तर जसं पृथ्वीवर तसंच शरीरावर 70% पाणी हे 70% पाण्याचं प्रमाण आहे. म्हणजे आपल्या मसलला, आपल्या शरीराला 70% पाण्याची गरज आहे. आपण हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा की तितकं पाणी आपण खरंच पितोय का. दिवसाला प्रत्येकाने 5 ते 6 लिटर तरी पाणी प्यायला हवं, ज्या कारण आपण आजारापासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो. धन्यवाद. निश्चितच माझ्या मताने आपण जर का योग्य आहार सोबतच व्यायाम आणि आपली जीवनशैली अगदी आरामदायी असण्यापेक्षा थोडीशी मेहनतीकडे आपण झुकलो तर निश्चितच मेहनतीसोबत चांगली फिटनेसही तुम्हाला प्राप्त होईल आणि निश्चितच तुमचा आहार विहार योग्य असला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हा धन्यवाद सर, आलात त्याबद्दल. आज आपल्यासोबत होते डॉक्टर विवेक मनोहर पाटील फ्रॉम प्रतिमन होमिओपॅथी क्लिनिक. मी तुमचा आरजे देवा यासोबत निरोप घेतो. ऐकत रहा 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.